गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण 11वीचा फर्स्ट चॅप्टर युनिट्स अँड मेजरमेंट स्टार्ट केला होता. तर त्याच्यात आपण इंट्रोडक्टरी पार्ट, परत क्लासिफिकेशन ऑफ फिजिकल क्वांटिटीज, त्याच्यात आपण फंडामेंटल आणि डेरिव्हेटिव्ह क्वांटिटीजचं आपण क्लासिफिकेशन केलं होतं. वेगवेगळ्या फंडामेंटल्स आणि वेगवेगळ्या डेरिव्हेटिव्ह क्वांटिटीज, त्यांचे SI युनिट्स ते बघितले होते. तर नेक्स्ट आता आपल्याला बघायचं बघा. तर काल जो आपण पॉईंट स्टार्ट केला होता, तर तो आपला मोस्टली काल पार्ट कशावर बेस्ड होता, तर मेजरमेंट ऑफ लेंथ याच्यावर आपण स्टार्ट केला होता. आणि त्याच्यात काल आपण इंट्रोडक्टरी एक मेथड बघितली होती, पॅरलॅक्सिंग अँगल काढून आपण कॅल्क्युलेट करत होतो डिस्टन्सेस. ओके, तर त्याच पॉईंटच्या खाली आपल्याला आता मेजरमेंट ऑफ स्टार्स स्टडी करायचं आहे. तर का आपण काल काय स्टडी केलं होतं बघा, तर पॅरलॅक्स मेथड यूज केली होती. त्याच्यात एकदम प्रायमरी कुठली, तर आय मेथड यूज केली होती. दोन डिस्टन्सेस बिटवीन आय असेल, जर E1 आणि E2 जर दोन आयज असतील, त्या दोघातलं जर अंतर आपण E1 E2 ने डिफाईन केलं, तर आपण पॅरलॅक्सिंग अँगल थीटा हा मेजर करून आपण एखाद्या ऑब्जेक्टमधलं डिस्टन्स D कसं कॅल्क्युलेट करू शकतो. तर D इज इक्वल टू E1 E2 डिवायडेड बाय थीटा, हे असं काल आपण बघितलं होतं. बरोबर आहे. तर D म्हणजे काय, परपेंडिक्युलर डिस्टन्स इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन टू आयज डिवाइड बाय पॅरलॅक्सिंग अँगल थीटा. ओके, तर हे इक्वेशन आपण कोणासाठी आपण मॉडिफाईड केलं होतं, जर एखादा प्लॅनेटचं किंवा मूनचं एखादं डिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचं, की आपल्या डे टू डे लाईफमध्ये ते आपण आय मेथडनं कॅल्क्युलेट करतोय, तसं आपल्याला त्या सिच्युएशनसाठी कॅल्क्युलेट करता येत नाही. अशा कंडिशनच्या अंडर आपण हा फॉर्म्युला थोडासा मॉडिफाईड केला होता. बरोबर आहे. म्हणजे डिस्टन्स ऑफ प्लॅनेट्स किंवा मून्स असं कॅल्क्युलेट करण्यासाठी हीच आय मेथड यूज केली होती. पण जे तुमचं E1 आणि E2 दोन आयज होते, त्यांना आपण खूप लांब दूरचे डिस्टिंग ऑब्जेक्ट म्हणून आपण कन्सिडर केलं. दोन सेपरेट ऑब्झर्वर आपण कन्सिडर केलं होतं, A आणि B. त्यामुळे सेम हाच फॉर्म्युला मिळत होता, D इज इक्वल टू E1 E2 डिवाइड बाय थीटा. आता त्यावेळेला E1 E2च्या ठिकाणी आपलं फक्त काय होतं, D इज इक्वल टू E1 E2च्या ठिकाणी आपण B म्हणलं होतं डिवाइड बाय थीटा. हा फॉर्म्युला फक्त कसं होतं, डिस्टन्स ऑफ प्लॅनेट ऑर मोर फ्रॉम दी अर्थ, हे आपण याच्यासाठी कॅल्क्युलेट केला. आता सेम तसंच आपल्याला आय मेथड कशासाठी यूज करतोय, आपल्या जर डे टू डे लाईफमध्ये जर एखादा ऑब्जेक्ट आपल्याला दिसत असेल, एखादं पर्वत आहे, एखादं डोंगर आहे, एखादा टॉवर आहे, एखादं झाड आहे दूर, तर त्याच्यातला जर आपलं परपेंडिक्युलर डिस्टन्स जर कॅल्क्युलेट करायचं असेल, तर ही आपण आय मेथड यूज करू शकतो. अप्रॉक्सिमेट आन्सर देणार आहे. बरोबर आहे. ही मेथड कधी यूज करणार आहे, ज्याला तो जो ऑब्जेक्ट आहे आपण ज्याचा डिस्टन्स कॅल्क्युलेट करणार आहे तो खूप दूर आहे. म्हणजे आपलं डे टू डे लाईफमध्ये जेवढे डिस्टन्स असते त्याच्यापेक्षा खूप जास्त आहे. म्हणजे हा सेलेस्टियल ऑब्जेक्ट आहे, म्हणजे अंतराळातील एखादी गोष्ट आहे, मून आहे किंवा प्लॅनेट आहे, तर त्यावेळेला ह्या इक्वेशनचा आपण वापर करू शकतो. या एक्सपेरिमेंटल सेटअपचा आपण वापर करू शकतो डिस्टन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी. आता थर्ड आपल्याला काय करायचं बघा, सेम असंच करायचं आहे. थर्ड आपल्याला काय करायचं आहे, तर मेजरमेंट ऑफ डिस्टन्सेस ऑफ स्टार्स. आता आपल्याला ताऱ्यांचं अंतर मेजर करायचं आहे. ह्या मेथडवरून ह्या मेथडवर आपण का जंप घेतली किंवा आपण का स्विच झालो, तर ही मेथड कमी डिस्टन्सला ओके सुटेबल आहे. जर आपल्याला डिस्टन्स जास्त असेल तर ही मेथड आपल्याला यूज करायला लागते. पण जर तुम्ही स्टारचा डिस्टन्स बघितला तर हे प्लॅनेटपेक्षा जास्त असणार आहे, कारण आपली सोलर सिस्टीम आहे, त्याच्यात आपल्यात 8 प्लॅनेट आहेत ऑब्व्हियसली, तर सेंटरला सन आहे. हे आपण डिस्टन्स आपण या मेथडनं आपण कॅल्क्युलेट करू शकतो. पण जे तारे असतात ते आपले सूर्यमालेच्या बाहेर असणार आहेत. आणि तितके मोठे जर तुम्हाला डिस्टन्सेस कॅल्क्युलेट करायचे असले तर ही मेथडसुद्धा इनकन्व्हिनियंट ठरते. म्हणजे जे आपण प्लॅनेटसाठी किंवा एखाद्या मूनसाठी पण जी डिस्टन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी जे इक्वेशन किंवा जे अप्रोच आपण यूज केलेला आहे, ते जर ताऱ्यांसाठी यूज करण्याचा प्रयत्न केला तर ते आपल्याला खूप एररफुल रिझल्ट्स भेटतात. त्यामुळे काय करायला पाहिजे, तर ही जशी मेथड आपण मॉडिफाईड केली प्लॅनेट्स आणि मूनसाठी, सेम तसेच ही मेथडसुद्धा आपण थोडीशी मॉडिफाईड करायची आहे स्टार्ससाठी. का, तर स्टार्स आणि अर्थमधलं डिस्टन्स हे खूप जास्त असणार आहे. बरोबर आहे. त्यामुळं आपल्याला अजून ॲक्युरेट आन्सर भेटण्यासाठी आपल्याला मेथड्स मॉडिफाय करतोय. ओरिजिनल जो आपला अप्रोच आहे तोच राहणार आहे, फक्त आपलं एक्सपेरिमेंटल सेटअपचा मॉडिफिकेशन थोडंसं करणार आहे. हे फक्त लक्षात ठेवा. इक्वेशनचा फॉर्मॅट सेम असाच असणार आहे, हे लक्षात ठेवा. हे तुम्हाला सिलेबसला जास्त काही नाही आहे, पण फक्त तुम्हाला समजून जावं की स्टारचं आपण डिस्टन्स कसं कॅल्क्युलेट करू शकतो. तर बघा, स्टारचं डिस्टन्स कसं कॅल्क्युलेट करणार आहे. जर आय मेथड बघितला तर E1 E2 डिवाइड बाय थीटा करत होतो, प्लॅनेट असेल तर B डिवाइड बाय थीटा करतो. सेम तसंच करायचं आहे. तर ह्यावेळेला फक्त वेगळा अप्रोच काय असणार आहे बघा, तर तुम्ही समजा हा सेंटरला सन आहे, आपल्या सोलर सिस्टीमच्या सेंटरला सन आहे, आणि हे आपली समजा अर्थचं ऑर्बिट मी हे असं डिफाईन केलेलं आहे. समजा हे अर्थचं ऑर्बिट आहे, मी असं रफली डिफाईन केलेलं आहे. इलिप्टिकल ऑर्बिट आहे समजा, किंवा सर्क्युलर ऑर्बिट कन्सिडर केला तरी चालेल बेस. समजा इथे एखादा स्टार आहे की ज्याचा आपल्याला डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा आहे, आणि हा स्टार कुठे आहे तर आपल्या सोलर सिस्टीमच्या बाहेर आहे. आणि आपली अर्थ आहे, अर्थपासूनचं या स्टारपासूनचं हे जे डिस्टन्स आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करणं गरजेचं आहे. तर बघा आता कशी मेथड आहे. तर आपण एक कोणत्याही सिच्युएशनला तुम्ही रिडिंग घ्या,
रीडिंग घ्या इन द सेन्स काय, समजा ह्या सिच्युएशन पॉईंट समजा हा ए आहे, इथं अर्थ आहे समजा, कन्सिडर करा ए. ह्या पॉईंटला मी टेलिस्कोपवरून याचं रीडिंग घेणार आहे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ रीडिंग? रीडिंग म्हणजे काय, आपण तर अँगल कॅल्क्युलेट करू शकतो टेलिस्कोपच्या हे नाही. सेम तसंच आपण जर तुम्हाला हे सिच्युएशन माहीत असेल, जर आपण प्लॅनेटचं डिस्टन्स कॅल्क्युलेट करताना काय केलं होतं, अर्थ, ओके अर्थ, त्यानंतर एखादा प्लॅनेट पी कन्सिडर केला होता आणि वेगवेगळे 2 ए आणि बी ऑब्झर्वर आपण कन्सिडर केले होते, बरोबर आहे. आणि हे आपण जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे हे आपण डी कॅल्क्युलेट केलं होतं, ह्या दोघातल्या डिस्टन्सला बी, आणि हा प्लॅनेट जर पी असेल तर त्यामुळे बी डिवाइड बाय थिटा, बी डिवाइड बाय दिस पॅरालॅक्सिंग अँगल गिव्स द डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट अँड अर्थ. ओके, हे डी आपल्याला आपण कॅल्क्युलेट करू शकतोय. सेम त्याच पद्धतीने आपल्याला सनला करायचं आहे, पण काय सिच्युएशन असणार आहे, जसं आपण ही आय मेथड यूज करत जातो तसं अँगल कमी होते, तसंच आपलं प्रिसिजन कमी होत जाते, एरर्स वाढत जातात. त्यामुळे आय मेथड, परत ही प्लॅनेटसाठी वापरलेली मेथड आणि स्टारसाठी मेथड, सगळ्यांचे अप्रोच सेमच आहे, पॅरालॅक्सिंग अँगल रिमूव्ह करून, पण प्रत्येकात थोडंसं आपण मॉडिफिकेशन करत चाललो आहोत, हे लक्षात ठेवा. त्यामुळे इथं बघा ए आणि बी हे 2 ऑब्झर्वर होते, ते 2 ऑब्झर्वर आता आपल्याला खूप लांब नेले पाहिजेत, म्हणजे ॲक्युरेट रिडिंग्स हवे असतील तर. त्यामुळे एक रिडिंग आपण ह्या पॉईंटला घेणार आहे आणि दुसरं रिडिंग आपण बरोबर अपोजिट एंडला घेणार आहे. म्हणजे काय करणार आहे बघा, समजा इथं तुम्ही कन्सिडर करा 1 जानेवारीला मी ए इतक्या पॉईंटला अर्थ आहे समजा, 1 जानेवारीला, ओके, इथून मी त्या स्टारचं रिडिंग घेतलेलं आहे समथिंग काहीतरी टेलिस्कोपच्या सहाय्याने. बरोबर 6 महिन्यानंतर जर तुम्ही बघितला, कारण अर्थचा सनभोवतीचा टाइम पिरियड किती असणार आहे तर 1 इयर, 6 महिन्यानंतर त्याचं अर्धवर्तुळ कंप्लीट होणार आहे, हाफ सर्कल ते कंप्लीट करणार आहे. त्यामुळं बरोबर 6 महिन्यानंतर ना बी या पॉईंटला अर्थ आहे असं कन्सिडर करा. 6 महिन्यानंतर काय असणार बघा, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून. ओके, 1 जूनला मी एक रिडिंग घेतलं, बरोबर 6 महिन्यानंतर एक रिडिंग घेतलेलं आहे. कन्सिडर करा 1 जूनला मी परत एक सेकंड रिडिंग घेतलेलं आहे. तर 1 जान आणि 1 जून ह्याच्यामध्ये किती 6 मंथचा टाइम डिफरन्स आहे. 6 महिन्यानंतर बरोबर अर्थ तुमची अपोजिट एंडला आहे, त्यावेळेला मी सेकंड रिडिंग घेतलेलं आहे, त्या स्टारचं अर्थवरून मी सेकंड रिडिंग घेतलेलं आहे. तर आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे बघा, तर हा जर अँगल आपल्याला थीटा माहीत असेल आणि हे युनिट, हे जे डिस्टन्स आहे ते आपल्याला माहीत आहे, हे जे डिस्टन्स आहे ते आपल्याला माहीत आहे. सन आणि जे अर्थ आहे यातलं जे ॲव्हरेज डिस्टन्स असणार आहे त्याला आपण 1 AU म्हणतोय. 1 AU म्हणजे काय, द ॲव्हरेज डिस्टन्स बिटवीन द सन अँड द प्लॅनेट अर्थ इज नोन ॲज द 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. त्यामुळे हे जे डिस्टन्स आहे ते 1 AU असणार आहे, 1 AU असणार आहे. त्यामुळे हे 1 AU हे किती असणार आहे, 1 AU म्हणजे किती असणार आहे, 2 AU. हे टोटल काय असणार आहे, 2 ऑब्झर्वरमधलं डिस्टन्स, म्हणजे जे आपलं पहिला बी होतं बघा, बी म्हणजे काय, 2 ऑब्झर्वरमधलं डिस्टन्स, पहिला E1 E2 होतं, 2 आईजमधलं डिस्टन्स. सेम आता इथं काय असणार आहे बघा, 1 AU आणि सेम हे सुद्धा 1 AU असणार आहे, 1 AU, बरोबर आहे. डिस्टन्स बिटवीन दिस 2 पॉईंट्स ए अँड बी इज नो, काय आता आपण डिफाईन करणार आहेत 1 AU आणि 1 AU म्हणजे काय असणार आहे, 2 AU असणार आहे. आणि हा अँगल आपण पॅरालॅक्सिंग अँगल आपण कॅल्क्युलेट करू शकतोय. तर याचा वापर करून आपण हे जे डिस्टन्स आहे, हे जे डिस्टन्स आहे ते आपण कॅल्क्युलेट करू शकतो. कारण हे जे तारा जर बघितला तर तो खूप दूर असणार, त्यामुळे हा थीटा जर बघितला तर तो खूप म्हणजे खूप कमी असतोय, खूप कमी असणार. त्यामुळे हे जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहेत हे नियरली इक्वल टू सेम असतात. कधी, ज्यावेळेला हा आपला अँगल खूप कमी असतोय त्यावेळेला हा जो हायपोटेनियस आहे आणि हा जो एक काटकोन त्रिकोणाची बाजू हे दोन्ही इक्वल येतात. कधी, ज्यावेळेला हे दोघं सबसेंड केलेला अँगल खूप म्हणजे खूप कमी असेल. त्यामुळे हे काय अप्रॉक्सिमेशन लक्षात ठेवा, जर अँगल खूप कमी असेल तर हायपोटेनियस आणि त्याला त्या अँगलला लागून जी साईड असते ती नियरली इक्वल टू असते. त्यामुळे तुम्ही याचा वापर करून हे जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे हे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकताय, लक्षात ठेवा. त्यामुळे याच्यात काहीतरी 1 AU, 1 AU म्हणजे काय, 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. म्हणजे जर आपलं डे टू डे लाईफमध्ये बघितलं तर मीटर, किलोमीटर हे युनिट्स आपल्याला सफिशियंट ठरतात. पण जर तुम्ही ॲस्ट्रॉनॉमिकल इव्हेंटचं जर डिस्टन्सेस कॅल्क्युलेट करायचे असतील तर तुम्हाला काहीतरी वेगळ्या टाईप ऑफ युनिट्स कन्सिडर करणे गरजेचं पडते. त्यामुळं इथं थोडेसे युनिट्स आहेत बघा, ते आपल्याला कन्सिडर करणे खूप गरजेचं पडते ॲस्ट्रॉनॉमिकल फिजिक्समध्ये. तर बघा पहिला 1 AU, 1 AU म्हणजे काय, 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे काय, द ॲव्हरेज डिस्टन्स बिटवीन द सन अँड अर्थ इज नोन ॲज 1 AU. आणि त्याची व्हॅल्यू किती असते बघा, 1.496 × 10⁻11 मीटर. हे जस्ट लक्षात ठेवा. हे फक्त काय 1 AU म्हणजे तर मीटर आहे बघा, म्हणजे ते काय सांगते, अंतर सांगते आणि त्याची मॅग्निट्यूड आहे.
सेकंड आहे बघा 1 लाईट इयर. LY म्हणजे काय तर लाईट इयरला आपण तसं लिहितोय शॉर्ट फॉर्ममध्ये. त्यामुळे 1 लाईट इयर म्हणजे काय, द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लाईट विदिन 1 इयर. हां, 1 वर्षात तुमचं प्रकाश किती अंतर कापणार आहे, किती अंतर ट्रॅव्हल करणार आहे, त्याला आपण काय म्हणतो 1 लाईट इयर. त्यामुळे 1 लाईट इयर म्हणजे काय असणार आहे तर व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स डिवाइड बाय टाइम. डिस्टन्स म्हणजे काय व्हेलॉसिटी इंटू टाइम. व्हेलॉसिटी आपल्याला लाईटची माहिती आहे 299,792,458 मीटर पर सेकंड इंटू टाइम करा. टाइम म्हणजे काय 365 दिवस 365 डेज म्हणजे किती तास 365 इंटू 24 आवर्स. ते सगळं पूर्ण तुम्ही वर्षाचं सेकंडमध्ये कन्वर्जन करा आणि त्याला त्या C न मल्टिप्लाय करा तर तुम्हाला हा खूप मोठा नंबर भेटणार आहे. समजलं. आणि हे जे डिस्टन्स आहे त्याला आपण 1 LY म्हणतो किंवा 1 लाईट इयर. त्यामुळे हे सुद्धा बघा मीटर आहे. त्यामुळे 1 लाईट इयर हे कशाचं मेजरमेंट देते तर डिस्टन्सचं मेजरमेंट देते. हे लक्षात ठेवा. तुम्हाला कधीतरी एक्झाममध्ये विचारू शकतात की लाईट इयर हे कशाचं युनिट आहे. तुम्हाला वाटेल की लाईट आहे आणि इयर आहे. इयर म्हणजे आपण मोस्टली कालावधी किंवा टाईमसाठी पण कन्सिडर करतोय आणि टाईम पिरियड किंवा त्याच्याशी रिलेटेड असणारं काहीतरी आपण लिहून सोडतोय. पण तसं नाही आहे. लाईट इयर हे कशाचं युनिट आहे तर डिस्टन्सचं युनिट आहे. डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लाईट विदिन 1 इयर इज नोन ॲज 1 लाईट इयर. आणि नेक्स्ट आहे बघा पार्सेक म्हणून आहे. 1 पार्सेक म्हणजे काय असणार आहे 3.08 10⁻16 मीटर और रफली नियरली इक्वल टू 3.26 लाईट इयर. तर ही कन्सेप्ट काय असणार आहे बघा अँगल आणि लेंथ याच्यातलं रिलेशन हे 1 पार्सेक सांगत असते. तर 1 पार्सेक म्हणजे काय असं डिस्टन्स की 1 लाईट इयरनं सबस्टेंड केलेला अँगल हा 1 रेडियन असला पाहिजे. 1 रेडियन असला पाहिजे. समजलं. म्हणजे ही एकदम कुठं रफली लागणार नाही पण इतकं लक्षात ठेवा 1 पार्सेक म्हणजे असं डिस्टन्स की 1 AUच्या लाईन सेगमेंटनं सबस्टेंड केलेला अँगल होण्यासाठी जर 1 रेडियन इतका अँगल होत असेल तर ते जे डिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणतो 1 पार्सेक डिस्टन्स म्हणतो. आणि ते सुद्धा किती असणार आहे बघा लाईट इयरपेक्षा जास्त असणार कारण 1 पेक्षा जास्त हा नंबर असणार आहे. त्यामुळे लाईट इयरपेक्षा जास्त 1 पार्सेकची व्हॅल्यू असणार आहे. त्यामुळे हे 3 जे युनिट्स आहेत ते कशाचे बघा मीटर आणि मीटर हे तिन्ही घेतला तर हे तिन्ही डिस्टन्स आपण कॅल्क्युलेट करण्यासाठी यूज करतो. त्यामुळे ॲस्ट्रॉनॉमिकल जर इव्हेंट्स असेल तर AU LY आणि पार्सेकमध्ये आपण सगळे लिहितोय. अशा पद्धतीने तुम्ही एखाद्या ताऱ्याचं अंतर कॅल्क्युलेट करू शकता. मग सेम तोच फॉर्म्युला तुम्ही D एखाद्या ताऱ्याचं डिस्टन्स D कसं E1 E2 डिवाइड बाय थिटा B डिवाइड बाय थिटा. आता इथं काय असणार आहे बघा 2AU कारण का बघा AU आणि AU 1 AU प्लस 1 AU 2 AU डिवाइड बाय थिटा. थिटा तुम्ही रेडियनमध्ये कॅल्क्युलेट करू शकताय आणि तो टाका तुम्हाला D कारण AUची व्हॅल्यू बघा ऑलरेडी 10⁻11 मीटरच्या फॉर्मॅटमध्ये आहे. त्यामुळे तुमचा थिटा हा खूप कमी असला तरी तुमचं डिस्टन्स खूप जास्त येणार आहे. त्यामुळे त्याची केअर हे AU घेत असते. D तुमचं खूप जास्त असणार आहे. तर हे झालं काय बघा तर मेजरमेंट ऑफ डिस्टन्सेस ऑफ स्टार्स. हा एक पॉईंट झाला. आणि लास्ट आपल्याला बघायचं आहे तर एखादा ताऱ्याचं साईज किंवा एखादा प्लॅनेटचं साईज आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे तर त्याचं सुद्धा आपण कॅल्क्युलेशन करू शकतो विथ द हेल्प ऑफ दिस पॅरलॅक्सिंग मेथड. म्हणजे आपण आता काय बघत आहोत बघा एखाद्या ऑब्जेक्टचं डिस्टन्स एखादा प्लॅनेटचं डिस्टन्स. आता आपण काय बघितलं तर एखादा स्टारचं डिस्टन्स. आता आपल्याला उलटी प्रोसेस करायची आहे. आता आपल्याला त्या स्टारचं साईज काढायचं. साईज म्हणजे काय डायमीटर काढायचं आपल्याला. साईज म्हणजे काय तर डायमीटर काढायचं आहे किंवा एखाद्या मूनचं आपल्याला डायमीटर काढायचं आहे. आपला मून असू दे किंवा एखाद्या दुसरा प्लॅनेटचा मून असू दे त्याचं सुद्धा आपण कॅल्क्युलेट करू शकतो. तर ती मेथड कशी असणार आहे ती थोडीशी बघूया. ती मेथड सेम म्हणजे सेम अशीच असणार फक्त थोडंसं मॉडिफिकेशन आपण करणार आहोत. हे लक्षात ठेवा. तर चला बघूया आपण ती मेथड कशी असणार आहे. तर आता आपल्याला काय बघायचं आहे एखाद्या स्टार किंवा एखादं प्लॅनेट एखादा मून यांचं साईज म्हणजे डायमीटर कसं कॅल्क्युलेट करू शकतोय विथ दी हेल्प ऑफ दिस मेथड ते आपण बघूया. मग त्यासाठी एक कन्सिडर करूया. समजा ही अर्थचं सरफेस एरिया आहे. अर्थचं सरफेस आहे आणि एखादा समजा इथं काय आहे प्लॅनेट मी कन्सिडर केलेला आहे P म्हणूया आपण त्याला. P नावाचा प्लॅनेट आपण कन्सिडर केलेला आहे. आणि इथं तुमचं ऑब्झर्वेटरी आहे म्हणजे इथं एखादा ऑब्झर्वर आहे. हे तुम्ही A न डिफाईन करूया. तर A पासून तुम्हाला ह्या P जो प्लॅनेट आहे ह्याच्या सेंटर पर्यंतचं डिस्टन्स तुम्ही कॅल्क्युलेट करू शकताय इझिली. हे डिस्टन्स तुम्ही कॅल्क्युलेट करू शकताय. कसं जशी आपण पहिल्याची जी मेथड आहे त्या पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेट करा. तुम्हाला हे जे डिस्टन्स आहे ते तुम्हाला स्मॉल d तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. म्हणजे हे डिस्टन्स तुम्ही ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेलं आहे असं पहिला अज्युम करायला लागणार आहे.
हे डिस्टन्स ऑलरेडी तुम्हाला माहीत आहे, हे जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे डी हे तुम्हाला माहीत आहे, त्याशिवाय आपल्याला हे कॅल्क्युलेट करता येत नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळं हे जे डिस्टन्स आहे ते आधी आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे, म्हणजे जी आपण मगाची जी सेटअप आहे बघा डी इक्वल टू बी डिवाइड बाय थिटा, हे दोन ऑब्झर्वर घ्या, हे बी घ्या, हा अँगल परत थिटा घेऊन हे डी कॅल्क्युलेट केलेलं आहे असं कन्सिडर करा. आणि आता आपल्याला काय करायचं बघा, तर ह्याचा साईज काढायचा आहे. साईज काढायचं इन द सेन्स याचं डायमीटर, म्हणजे ह्या दोन डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट हे जे दोन पॉईंट दिसतात ह्यातला आपल्याला अंतर काढायचं. मग हा मी अँगल थोडासा सबस्टेंडेड करून एक ट्रायंगल तयार करतो. तर काय केलं बघा, तर हा प्लॅनेट पी आहे, मी हा पी इथं लिहितो आणि हे जे दोन पॉईंट्स आहेत त्यांना मी पॉईंट सी आणि डी म्हणतो. तुम्ही काही म्हणलं तरी चालेल, पण मी सी आणि डी म्हणतो. तर मला ॲक्च्युली करायचं काय, साईज ऑफ प्लॅनेट म्हणजे काय, तर सी डी हे डिस्टन्स मेजर करायचं आहे. त्याला मगाशी आपण जे बी म्हणलं होतं बघा, बी म्हणजे काय, दोन ऑब्झर्वरमधलं डिस्टन्स, म्हणजे ते ऑब्झर्वर कुठे होतं, अर्थवर होते. आता जे दोन पॉईंट असणार आहेत ते प्लॅनेटवर असणार आहेत. या दोन जे पॉईंट आहेत ह्या दोन पॉईंटमधलं जे डिस्टन्स आहे त्याला आपण कॅपिटल डी म्हणूया. कॅपिटल डी, कॅपिटल डी म्हणजे काय, डिस्टन्स बिटवीन सी अँड डी, कॅपिटल डी असणार आहे. इथं डी म्हणत नाही तर इथं सी डॅश म्हणतो. सी आणि सी डॅश मधलं डिस्टन्स हे डी आहे, कारण सी डी म्हणलं तर परत कन्फ्यूज व्हायला नको, त्यामुळे सी आणि सी डॅश मधलं अंतर किती आहे, तर डी आहे. तर बघा सेम तीच मेथड, काय आपल्याला ऑलरेडी डी माहीत आहे, डी नोन आहे, कारण डी साठी आपण प्रॅक्टिकल ऑलरेडी केलेलं आहे, आधी केलेलं आहे असं कन्सिडर करायला लागणार आहे. त्यामुळे डीची व्हॅल्यू माहीत आहे, हे तुम्ही अँगल तुम्ही कॅल्क्युलेट करू शकताय. म्हणजे काय, इथं एक रिडिंग घ्या या ह्याच्यावर, हा अँगल तुम्ही कॅल्क्युलेट करू शकताय, परत हा अँगल, या दोन्हींचं ॲडिशन केलं तर तुम्हाला पॅरलॅक्सिंग अँगल थिटा मिळू शकतोय, बरोबर आहे. त्यामुळे थिटा माहिती आहे, डी माहिती आहे, राहिलं कोण, फक्त डी. म्हणजे ही जर ॲनॉलॉजी तुम्ही जी प्लॅनेटची ॲनॉलॉजी आहे ती डायमीटरसाठी लावला तर सेम तेच मिळणार आहे. स्मॉल डी म्हणजे काय, डिस्टन्स असणार आहे परपेंडिक्युलर, ते तुम्हाला आहे ऑलरेडी. बी म्हणजे काय, डिस्टन्स बिटवीन टू ऑब्झर्वर्स इथं होतं ते आता उलटं तिथं असणार आहे. तर सी सी डॅश मधलं डिस्टन्स, सी सी डॅश मधलं डिस्टन्स डिवाइड बाय थिटा, थिटा इज काय, पॅरलॅक्सिंग अँगल. त्यामुळे सी सी डॅशला आपण काय म्हणतो, डी डिवाइड बाय थिटा, बरोबर आहे, डी डिवाइड बाय थिटा. त्यामुळं डी कॅपिटल जे डी आहे म्हणजे डायमीटर, तो रफली आपण कसा कॅल्क्युलेट करू शकतोय, नियरली इक्वल टू, कारण ह्याच्यात खूप अप्रॉक्सिमेशन्स असणार आहेत. त्यामुळं नियरली इक्वल टू किती भेटणार आहे आपल्याला, डी इंटू थिटा. या नोटेशन्स वेगळे वापरून तुम्ही जर अल्फा इंटू थिटा म्हणलं तरी चालते. काही काही बुक्समध्ये तुम्हाला इथं अल्फा म्हणले असतील, तुम्ही काही म्हणा चालेल, पण तुमचं जे डायमीटर डी काय असणार आहे, साईज ऑर डायमीटर, साईज म्हणा किंवा त्याला डायमीटर पण मेजर करू शकतो, डायमीटर ऑफ अ प्लॅनेट किंवा ऑर मून, मून म्हणलं तरी चालेल किंवा प्लॅनेट, स्टार्स, कोणताही इथं ऑब्जेक्ट असेल त्याचं तुम्ही डायमीटर मेजर करू शकताय. तर तो डायमीटरची व्हॅल्यू किती असणार, डी इंटू थिटा. आता बघा थिटा डायमेन्शन लेस असणार आहे, डी म्हणजे काय, हे परपेंडिक्युलर डिस्टन्स, आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स मीटरमध्ये असणार, त्यामुळे डीचं युनिटसुद्धा मीटर असणार आहे. म्हणजे अशा वेगवेगळ्या मेथड्स आहेत की ज्याच्याद्वारे आपण डिस्टन्सेस कॅल्क्युलेट करू शकतो. आपण स्टार्टिंगला काय बघितलं होतं, 1 मीटर स्टँडर्ड डेफिनेशन बघितली होती. त्याच्यानंतर ह्या 4 वेगवेगळ्या मेथड बघितल्या होत्या. आय मेथड, परत प्लॅनेटचं प्लॅनेटचं डिस्टन्स कॅल्क्युलेट करण्याची मेथड, परत नेक्स्ट काय, तर स्टारचं आपण डिस्टन्स कॅल्क्युलेट केलं, आणि लास्टला आपण काय केलं, तर प्लॅनेट, स्टार और एनी सेलेस्टियल ऑब्जेक्ट असेल तर त्याची आपण साईज कॅल्क्युलेट करू शकतो, साईज किंवा डायमीटर आपण कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणजे ह्या वेगवेगळ्या मेथड्सने आपण पृथ्वीपासूनचा डिस्टन्स, त्या एखाद्या ऑब्जेक्टचं साईज, डायमीटर, त्याच्यावरून रेडियस, हे सगळं आपण कॅल्क्युलेट करू शकतो. हे सगळं आपल्याला कशाच्या अंडर स्टडी करतो आपण, मेजरमेंट ऑफ लेंथ. हे लक्षात ठेवा, मेजरमेंट ऑफ लेंथच्या खाली आपण हे इतकं सगळं स्टडी केलेलं आहे. तर अजून एक मेथड असणार आहे, जर तुमचे ऑब्जेक्ट्स खूप लहान असतील, हे ऑब्जेक्ट्स कसे होते बघा, हे सगळे ऑब्जेक्ट्स मोठे मोठे होते, म्हणजे सगळं स्टार्स, प्लॅनेट्स, मून, अर्थ, सन, असे मोठे मोठे ऑब्जेक्ट होते, डिस्टन्सेस खूप जास्त होते. त्यासाठी वेगवेगळे आपण युनिट्ससुद्धा वापरले, ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट्स, लाईट इयर, पार्सेक. पण जर तुमचे ऑब्जेक्ट खूप लहान असतील, खूप म्हणजे खूप छोटे असतील, ॲटॉमिक मॉलिक्युलर स्केलला असतील, एखादा विषाणू आहे, एखादा व्हायरस आहे, बॅक्टेरिया आहे, त्याची जर साईज मेजर करायची असेल, त्याचं जर डायमीटर, जाडी वगैरे काहीतरी मेजर करायचं असेल, तर ते कसं करणार आहे, तर त्याच्यासाठी आपण ह्या मेथड्स किंवा आय मेथड आपण यूज करू शकत नाही. मग त्याच्यासाठी स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप हे एक डिव्हाइस आहे की ज्याच्याद्वारे तुम्ही त्याची जाडी एकदम प्रिसाइजली मेजर करू शकताय. मग त्यांची जी
डायमीटर्स आहेत ते मायक्रोमीटर नॅनोमीटरमध्ये येत असणार, किंवा कधी कधी तर पिकोमीटरमध्ये सुद्धा येते. त्यामुळे जर लहान ऑब्जेक्ट असेल तर त्यासाठी ही आय मेथड आपण अजिबात यूज करू शकत नाही, एकदम आपल्याला चुकीचा आन्सर देऊन जाते. म्हणजे आपण ॲक्च्युली लॉजिकली ही तिथं अप्लाय करू शकत नाही, कारण एखादा समजा एखादा बॅक्टेरिया आणि त्यातलं जर अँगल आपण कॅल्क्युलेट करायचं म्हटलं तर ते पॉसिबल नाही आहे ह्या सिच्युएशनच्या अंडर, म्हणजे ह्या सगळ्या अजम्पशनच्या अंडर. त्यामुळे त्याच्यासाठी आपल्याकडे एक डिव्हाइस आहे की ज्याला आपण स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी म्हणतोय. त्याच्याद्वारे आपण काय करू शकतोय, बॅक्टेरिया किंवा ॲटॉमिक स्केल मोलिक्युलर स्केलवरचं आपल्याला साईज, एखादं स्पियर जर असेल तर त्याचं मोलिक्युलर जर स्ट्रक्चर असेल तर त्याचं आपण साईज कॅल्क्युलेट करू शकतो, रेडियस कॅल्क्युलेट करू शकतो. एखादा बॅक्टेरिया असेल तर त्याची जाडीसुद्धा कॅल्क्युलेट करू शकतो. त्यामुळे बघा हे जे आता 4 मेथड बघितलं हे सगळे ॲस्ट्रॉनॉमिकल इव्हेंट्स किंवा ॲस्ट्रॉनॉमिकल साईज स्केलला आपण तुम्ही ही मेथड्स यूज करू शकता. आणि जर ॲटॉमिक स्केलला जर तुम्हाला मेजर करायचं असलं तर त्यासाठी वेगळे इन्स्ट्रुमेंट्स आहेत. तर आपल्याला नेक्स्ट पॉईंट काय बघायचं आहे, तर बघा मेजरमेंट ऑफ मास हे आपल्याला बघायचं आहे. तर आता आपण काय बघितलं, हे सगळं मेजरमेंट ऑफ लेंथ, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ 1 स्टँडर्ड मीटर, त्यासाठी वेगवेगळे अप्रोच बघितलं. आता आपल्याला काय बघायचं आहे, मेजरमेंट ऑफ मास. मास म्हणजे काय, वस्तुमान. तर त्याच्यासाठी आपल्याला आता थोडंसं स्टँडर्डायझेशन करायचं आहे किंवा त्याचं स्टडी करायचं आहे. जर तुम्ही 1 किलोग्रॅम आता स्टँडर्ड तुम्हाला काय असणार आहे याची डेफिनेशन आपल्याला ह्या पॉईंटच्या अंडर बघायचं आहे. तर मेजरमेंट ऑफ मास, मेजरमेंट ऑफ मास याच्याबद्दल आता थोडंसं आपण जाणून घ्या. तर मेजरमेंट ऑफ मास काय असणार आहे, जसं तुम्ही मेजरमेंट ऑफ लेंथ घेतला, 1 मीटर म्हणजे काय, 1 मीटर. पण 1 मीटर कसला असणार, स्टँडर्ड 1 मीटर म्हणजे काय असणार आहे, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय, एकदम मोस्ट प्रिसाइज मेथड कुठली असणार आहे, तर सी वरून आपण कॅल्क्युलेट केली होती, स्पीड ऑफ लाईटवरून. डिस्टन्स ट्रॅव्हल बाय अ लाईट इन अ व्हॅक्यूम विदिन 1/299,792,458 सेकंद इज नोन ॲज अ 1 स्टँडर्ड मीटर. सेम तसं आपल्याला 1 किलोग्रॅम स्टँडर्ड किती असणार आहे हे आपल्याला बघायचं आहे. जर तुम्ही दुकानात गेला, तुम्ही एखादा ऑब्जेक्ट घेऊन येत आहे, बरोबर आहे, 1 किलोग्रॅमचं समथिंग वस्तू घेऊन आला, तर ती म्हणजे तुम्ही स्टँडर्ड पकडू शकताय काय रे, तर अजिबात पकडू शकत नाही. कारण एखाद्या पर्टिक्युलर दुकानामध्ये गेला, 1 किलो साखर घेऊन आला, समजा दुसऱ्या दुकानात एखादं गेला तर तिथून 1 किलो साखर घेऊन आला, पण त्यांचं जर वजन बघितला एखाद्या इलेक्ट्रॉनिक पॅनवर तर तुम्हाला ते सेम दिसेल. पण जर तुमच्याकडं इलेक्ट्रॉनिक जे तुमच्याकडे गॅजेट आहे, काटा आहे, तो एकदम प्रिसाईज आहे, तर दोघांचं आन्सर सेम येणार काय, नाही. आणि त्या दोघांचं उत्तर सुद्धा 1 किलोग्रॅम स्टँडर्ड असणार काय, नाही, अजिबात नाही, बरोबर आहे. तर जसं आपण 1 मीटर लेंथसाठी केलं तसंच आपल्याला 1 किलोग्रॅम माससाठी सुद्धा आपल्याला स्टँडर्डायझेशन कन्सिडर केलं पाहिजे. म्हणजे आपण 1 किलोग्रॅममध्ये असं कन्सिडर करू शकत नाही की एखाद्या पर्टिक्युलर दुकानातनं 1 किलोग्रॅमचं हे घेऊन आलं तर ते म्हणजे 1 किलोग्रॅम, असं अजिबात आपण ठरवू शकत नाही. त्यासाठी काहीतरी सायंटिफिक मेथड असली पाहिजे. मग 2019च्या आधीपर्यंत 1 किलोग्रॅम म्हणजे कसं कन्सिडर करू देत, तर पॅरिसच्या एका म्युझियममध्ये प्लॅटिनियम इरिडियम ह्याचं एक अलॉय असलेलं एक मेटल केस आहे, म्हणजे एक इन्स्ट्रुमेंट आहे की त्याचं वजन म्हणजे 1 किलोग्रॅम हे असं कन्सिडर करत होते. त्याचं वजन म्हणजे 1 किलोग्रॅम असं कन्सिडर करत होते. म्हणजे काय, एक मेटलचं असं एक ऑब्जेक्ट असलं का ते, आणि ते ग्लासमध्ये इन्व्हॉल्व करून ठेवलेलं आहे, व्हॅक्यूममध्ये ठेवलेलं आहे त्याच्या. ओके, त्याचं तुम्ही जर गुगलवर जाऊन सर्च केला तर त्याचं स्ट्रक्चर समथिंग काहीतरी डोम शेप्ड असणार आहे. ते तुम्हाला सिलेबसला नाही आहे, त्यामुळे त्याच्या आत डिटेलमध्ये जाण्यात गरज पण आहे. आणि त्याच्या आत गेला तर ते खूप डिटेलमध्ये असणार आहे, त्यामुळे त्याचं फक्त वरचं बघूया, जास्त आपल्याला डिटेलमध्ये जाण्याची काही गरज नाही. तर ते मेटल केस कसं असणार आहे बघा, आपलं रेग्युलर एक डोम शेप्ड असणार आहे आणि त्याच्या आत ते प्रिझर्व करून ठेवलेलं आहे. आणि ते प्लॅटिनियम इरिडियम अलॉय म्हणजे संयुग, प्लॅटिनियम आणि इरिडियम ह्या 2 धातूंपासून तयार केलेलं ते एक डिव्हाइस आहे. आणि ते मेटल केसमध्ये काचेच्या इन्व्हॉल्वमध्ये पॅक केलेलं आहे. त्याचं जे मास आहे ते म्हणजे आपण 1 kg स्टँडर्ड पकडत होतो. पण ह्याच्यात काय प्रॉब्लेम होत झाला, त्याची काय झालं, ग्लास असल्यामुळं त्याच्यावर डस्ट पार्टिकलचं कंटॅमिनेशन व्हायला स्टार्ट होतं. डस्ट पार्टिकल येऊन जर त्याच्यावर अटॅच झाले, चिटकले, तर त्याचं मास वाढणार ऑब्विसली. त्याची मेंटेनन्समध्ये थोडंसं मास वाढण्याची किंवा डिक्रीज होण्याची सुद्धा पॉसिबिलिटी असते. त्यामुळं ते मेटल केसमधलं जे आहे त्याचं वजन हे वजन म्हणण्यापेक्षा मास हे कमी जास्त होण्याची पॉसिबिलिटी आहे. आणि ते स्टँडर्ड वे सुद्धा नव्हतं की एखादा ऑब्जेक्ट आहे
त्याचं वजन म्हणजे 1 किलोग्रॅम हे पकडावं, बरोबर आहे. त्यामुळं 2019मध्ये आपण जे प्लॅटिनियम इरिडियम जे आपण अलॉय म्हणतोय ती जी मेथड होती त्याला आपण डिस्कार्ड केली आणि एक नवीन मेथड आपण ॲडॉप्ट केली की जी इलेक्ट्रिक करंटवर डिपेंडंट असणार आहे, इलेक्ट्रिक करंटवर डिपेंडंट असणार आहे. तर ती मेथड कशी आहे तर ते पहिलं आपण बघूया. मग तुम्ही पहिला आधी 7वी 8वी 9वीच्या दरम्यान काहीतरी शिकला असेल की इलेक्ट्रोमॅग्नेट नावाचा एक कन्सेप्ट शिकला असेल. काय असतं इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजे? इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजे काय, कॉपरचं वाइंडिंग असणार आहे. कॉपरच्या वाइंडिंगमधून जर आपण इलेक्ट्रिक करंट सेंड केला, कॉपरच्या वाइंडिंगमधून आपण जर इलेक्ट्रिक करंट सेंड केला तर ते कॉपरचं जे वाइंडिंग आहे किंवा कॉईल आहे त्याचं कन्व्हर्जन आपण मॅग्नेटमध्ये करू शकतो की ज्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणतोय, बरोबर आहे. आता हे का सांगण्याची गरज आहे, कारण आपण 1 किलोग्रॅम स्टँडर्ड युनिट आहे. 1 किलोग्रॅम स्टँडर्ड काय असणार आहे तर ते करंटच्या बेसिसवर डिपेंडंट करणार आहे, डिफाईन करणार आहे. त्यामुळं त्याच्या आधी थोडंसं इलेक्ट्रोमॅग्नेटबद्दल स्टडी करूया आणि मग आपल्याला 1 किलोग्रॅमचं मी सांगतो. तर बघा 2019च्या आधी 1 किलोग्रॅम स्टँडर्ड हे कशाच्या बेसिसवर ठरवत होतो, प्लॅटिनियम इरिडियम अलॉयवरून, ओके, अलॉयवरून आपण डिफाईन करतो 1 किलोग्रॅम मास, बरोबर आहे. 2019 नंतर आपण कोणती मेथड अडॉप्ट केली तर आपण करंटवरून आपण 1 किलोग्रॅमचं स्टँडर्डायझेशन केलं. तर ती मेथड कशी असणार आहे बघा. तर त्याच्या आधी आपण पहिला इलेक्ट्रोमॅग्नेटबद्दल थोडंसं सांगतो. इलेक्ट्रोमॅग्नेटिक म्हणजे काय असणार आहे बघा. समजा तुमच्याकडं एखादं कॉपरचं जर थोडंसं वाइंडिंग आहे, कॉपरची वायर आणि त्याला मी वाइंड करून एक असं स्पायरल पाथ तयार केला आहे आणि याच्यातून DC करंट सेंड केलेला आहे. प्लस मायनस तुमचा करंटची डायरेक्शन ही आहे, ओके, प्लस मायनस करंटची डायरेक्शन ही आहे. तर तुम्हाला माहीत आहे काय, जर तुम्ही ओरस्टेडचं एक्सपेरिमेंट बघितला असता तर ओरस्टेडचं एक्सपेरिमेंट काय असते, जर एखाद्या तारेतून जर करंट सेंड केला तर त्याभोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होते, बरोबर आहे. म्हणजे याच्याभोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे, याच्याभोवती असं मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे, बरोबर आहे. याच्याभोवती असं मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आणि याच्या आतून हे असं असणार आहे आणि इथून हे मॅग्नेट असं असणार आहे, बरोबर आहे. म्हणजे काय तर एखाद्या कॉपरच्या लूपमधून किंवा असे लूप जर तुम्ही एकमेकांना सिरीजमध्ये अटॅच करून असे एक स्पायरल पाथ तयार केला की ज्याला आपण सोलोनाइड सुद्धा म्हणणार आहे नंतरनं, तर अशा जर स्ट्रक्चरमधून जर तुम्ही इलेक्ट्रिक करंट सेंड केला तर त्याच्याभोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होणार. आणि हे मॅग्नेटिक फील्ड काय करते, समजा इथे एखादा आयर्नचा एखादा ऑब्जेक्ट आहे, समजा इथे एखादा आयर्नचा ऑब्जेक्ट आहे, तर आयर्नच्या ऑब्जेक्टला हे स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेणार आहे. ज्या वेळेला इथे एखादं की लावताय तुम्ही, की काय करते, ऑन किंवा ऑफ सारखं तुमचं काम करत असते. समजा याच्यात मी हे अशी की टाकली तर तुमचा करंट याच्यातून मूव्ह व्हायला स्टार्ट होणार, याच्याभोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे, हे आयर्नला अट्रॅक्ट करणार आहे. ज्यावेळेला मी ही की काढून टाकणार आहे त्यावेळेला ह्याच्यातून जाणारा करंट हा बंद होणार आहे. करंट बंद झाल्यामुळे म्हणजे करंट झिरो झाल्यामुळं याच्याभोवती जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते सडनली झिरो होणार आहे, ओके. हे काय होणार आहे, ज्यावेळेला तुम्ही करंट 0 करा त्यावेळेला याच्यातलं मॅग्नेटिक फील्ड झिरोला ड्रॉप होते. मग हे जर मॅग्नेटिक फील्ड झिरो झालं तर हे आयर्नला अट्रॅक्ट करायचं स्टॉप करते. म्हणजे तुम्ही फक्त एक लक्षात ठेवा, कॉपरच्या अशा जर कॉईलचं स्ट्रक्चर तयार केलं आणि त्याच्यातून जर करंट सेंड केला, ओके, त्याच्यातून जर करंट सेंड केला तर ते आयर्नच्या मेटलचे जे लहान तुकडे आहेत किंवा आयन्सला सुद्धा ते स्वतःकडे अट्रॅक्ट करू शकते. जर तुम्ही इंडस्ट्रीजमध्ये बघितला तर ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटचा उपयोग केला जातोय. मोठे मोठे आयर्नचे फ्लिंग्स म्हणजे लहान तुकडे ते उचलण्यासाठी अशा इलेक्ट्रोमॅग्नेटचा यूज केला जाते. म्हणजे काय असतं, जो तुमचा एक डिव्हाइस असते, एक डिव्हाइस असते की ज्याचा एक माणूस कंट्रोल करत असते, की ज्याच्याकडे एक असं प्लग सारखं समथिंग काहीतरी असणार आहे की जे प्लग ऑन केलं तर ते जे तुमच्याकडं इलेक्ट्रोमॅग्नेट आहे ते तिथल्या लोखंडाला स्वतःकडे अट्रॅक्ट करून चिटकणार आहे. ते तुम्हाला जिथं हवं आहे तिथं नेऊन ठेवायचं आणि ह्या माणसाकडे जे प्लग आहे ते परत बंद करायचं. म्हणजे ह्याच्याकडची इलेक्ट्रोमॅग्नेटची जी प्रॉपर्टी असणार आहे आयर्नच्या फ्लिंगला स्वतःकडे अटॅक करायची ती बंद होणार आहे आणि ते आयर्नचे तुकडे खाली पडणार आहेत. म्हणजे इथून जर तुम्हाला इथं आयर्न न्यायचे असेल तर तुम्ही कसं करणार आहे, ते इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजे कॉपरचे जे वाइंडिंग आहे ते त्याच्यावर न्या, तुम्ही ऑन करा, हा मॅग्नेटसारखं काम करणार आहे, चुंबक त्याच्याकडे अट्रॅक्ट होणार आहे, हे इथं नेऊन ठेवा. म्हणजे याच्यासाठी तुमच्याकडे काय असणार आहे, एक सिस्टीम असणार आहे समथिंग लाईक JCB सारखं, तर इथं नेऊन ठेवा. परत तुमचं जे ऑन केलेलं आहे ते ऑफ करा, म्हणजे याच्यातून करंट जाणार सेंड आपण जो करत आहोत ते बंद करा. याच्यातली जी मॅग्नेटिक प्रॉपर्टी आहे ती लॉस होणार आहे
परत ते आयर्नचे जे मेटल फ्लिंग्स आहेत याच्याकडे अट्रॅक्ट होणार, ते बंद होणार आहेत आणि ते खाली ड्रॉप होणार आहेत ग्रॅव्हिटीमुळे, बरोबर आहे. म्हणजे तुम्ही इलेक्ट्रोमॅग्नेटचा वापर कशासाठी करू शकता, अशा इंडस्ट्रीयल पर्पजेससाठी करू शकता. कारण जर मेटलचा बघितला तर ते हाताला लागण्याची पॉसिबिलिटी असते, त्यामुळं आणि ते खूप हेवी पण असते. त्यामुळे अशा इंडस्ट्रीयल जे मोठे स्केल आहेत तिथं इलेक्ट्रोमॅग्नेटचा वापर केल्यासाठी आयर्नचं ब्लॉक्स किंवा आयर्नचे फ्लिंग्स उचलण्यासाठी. हे सांगण्याचं गरज काय, जोपर्यंत तुमच्या एखाद्या कॉपरच्या कॉईलमधून करंट जाते तोपर्यंतच ते आयर्न याच्याकडे अट्रॅक्ट होतात. ज्यावेळेला तुमचं करंट 0 होते त्यावेळेला आयर्न अट्रॅक्ट व्हायचे स्टॉप होतात. आता ह्याच्यावरून तुम्ही 1 स्टँडर्ड केजी कसं ठरवू शकताय, तर हे बघा आपण असं करू शकतो. याचे डायग्राम वगैरे काही नाही आहे, पण तुम्ही रफली असं इमॅजिन करू शकताय. एक तुमच्याकडे असं इलेक्ट्रॉनिक समजा हे आहे काय पॅनल आहे किंवा एखादं असं हे, तर मी त्याची डायग्राम करतो. एकदम स्लाइटली म्हणजे एकदम पातळ असं तुमच्याकडे हे काहीतरी आहे, मेटलचं रॉड आहे की ज्याच्यावर तुम्ही 1 kg आता बॅलन्स करणार आहात. बॅलन्स म्हणजे काय, जर तुम्ही बाहेर वगैरे गेला तर इकडं 1 किलोग्रॅमचं आपण वेट ठेवतो आणि इथं आपल्याला जे हवं आहे ते 1 किलोग्रॅम टाकतोय. त्यातला जो काटा जर मध्ये आला तर ते म्हणजे ह्या दोन्ही साईडचे जे मासेस आहेत ते दोन्ही इक्वल आहेत. म्हणजे जर हा मधला जो तुमचा काटा जो असतोय तो जर इकडं असेल तर ह्या साईडला तुमचं वजन जास्त असणार आहे, इकडं असेल तर इकडं तुमचं वजन जास्त झालेलं असणार आहे. त्यामुळे तुम्ही असं तुम्ही ॲडजस्ट करताय. हे तर 1 किलोग्रॅम असलं, ह्यातले असे ऑब्जेक्ट असे करताय, टाकताय किंवा काढून घेताय की तो जो काटा आहे तो बरोबर नेहमी परपेंडिक्युलर राहायला पाहिजे. सेम तसेच आपल्याला इथं सुद्धा करायचं आहे. तर इथं कसं करायचं बघा, इथं आपल्याला एका साईडला इथं 1 kg स्टँडर्ड आपल्याला डिफाईन करायचं आहे. म्हणजे 1 kg स्टँड असणार, म्हणजे तो मागाशी जे प्लॅटिनियम इरिडियमचा आहे समजा हे इथं ठेवलेलं आहे असं कन्सिडर करा. आणि इथं दुसऱ्या एंडला इथं समजा इलेक्ट्रोमॅग्नेट आहे. हां, इथं इलेक्ट्रोमॅग्नेट मी असं कॉपरचं वाइंडिंग दाखवतो. इथं वाइंडिंग दाखवतो आणि इथं समजा तुमचं असं समथिंग काहीतरी आहे. ओके, इथं कॉपरचं वाइंडिंग केलेलं आहे. इथं की ठेवतो मी, म्हणजे तुम्हाला प्लस मायनस आणि ही की आहे. हा इलेक्ट्रोमॅग्नेट आहे. इलेक्ट्रोमॅग्नेट हे 1 kg स्टँडर्ड डेफिनेशन आहे. मग आता 1 किलोग्रॅम म्हणजे कसं डिफाईन करणार आहे बघा. 1 किलोग्रॅम म्हणजे असा करंट कसा, तो करंट जर तुम्ही इलेक्ट्रोमॅग्नेटमधून सेंड केला बरोबर आहे, तर त्याच्याभोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे आणि हे या जिथला मेटलचा पार्ट आहे त्याला हे स्वतःकडे अट्रॅक्ट करणार आहे. कारण का, जर तुम्ही 1 kg ठेवला तर हा थोडासा टिल्ट होणार आहे, बरोबर आहे. हा थोडासा टिल्ट झालेला असणार आहे ऑब्विसली. म्हणजे 1 किलोग्रॅमचं जर तुमच्याकडे स्टँडर्ड मास असेल तर त्याला बॅलन्स करण्यासाठी याच्यातून किती करंट सेंड करायला लागणार आहे, आय किती असावा, हे म्हणजे तुमचं 1 किलोग्रॅमची आपण डेफिनेशन करू शकतो. समजलं. म्हणजे बघा, इतका अमाऊंट ऑफ करंट म्हणजे 1 किलोग्रॅम नाही, हे लक्षात ठेवा, हे डोक्यातनं काढून ठेवा. कारण किलोग्रॅम हे मासचं युनिट आहे आणि करंट हे आपण ॲम्पियरमध्ये मेजर करतोय, बरोबर आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, हे असं तुम्ही समजू नका की 1 किलोग्रॅम म्हणजे समथिंग अमाऊंट ऑफ करंट नाही. तर हा करंट किती असणार आहे, इतका असणार आहे की 1 किलोग्रॅमचं जे इथं आपण मास ठेवलेला आहे गॅजेटवर, तर त्याला बॅलन्स करण्यासाठी, ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटमधून किती अमाऊंट ऑफ करंट तुम्हाला पास करावं लागले, तर ह्या करंटच्या जी व्हॅल्यू असणार आहे त्याच्यावरून आपण 1 kg ही डेफिनेशन करणार आहोत. त्यामुळं 1 kg इज इक्वलंट टू दिस अमाऊंट ऑफ करंट, इक्वलंट लक्षात ठेवा. त्यामुळे 1 kg कसं करणार आहे बघा, 1 kg इज इक्वलंट टू दिस अमाऊंट ऑफ करंट. दिस अमाऊंट ऑफ करंट मी ज्याला आय लिहिलेलं आहे. हां, आणि ते किती असणार आहे, ॲम्पियरमध्ये असणार आहे. जर तुम्ही SI मध्ये असेल तर ऑब्विसली SI मध्येच आपण घेऊया. तर हे इक्वल टू नसणार आहे बघा, हे इक्वल टू नसणार आहे. तर ह्याचं मी असं काढतो इक्वलन्स, म्हणजे याच्यावरून याची डेफिनेशन करू शकतो आपण. कोणावरून, करंटवरून आपण 1 kgची स्टँडर्ड. हे इक्वल टू नाही आहे, कारण का किलोग्रॅम वेगळा असणार आहे, करंट हा वेगळा असणार आहे. म्हणजे 1 किलोग्रॅम म्हणजे 1 ॲम्पियर करंट असं होऊच शकणार नाही, बरोबर आहे. त्यामुळं 1 किलोग्रॅम म्हणजे असं मास, कसं तर 1 स्टँडर्ड मास जर तुम्हाला बॅलन्स करायचं असलं तर तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिकमधून किती करंट सेंड करावं लागेल, ते म्हणजे तुमचं काय असणार आहे 1 kg स्टँडर्ड मास. का,
समजा इथून सेंड केलेला करंट खूप कमी असेल समजा, तर ह्याला खूप कमी अट्रॅक्ट करणार आहे आणि हे थोडंसं टिल्टेडच असणार आहे. जर इथून करंट खूप जास्त सेंड केला तर हे याला चिटकणार आहे आणि ते उलटं बरोबर सिच्युएशन तुमची अशी होणार आहे काहीतरी, बरोबर आहे. एका पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ करंट सेंड केला तरच हे बॅलन्स होणार आहे. 1 kg हे बरोबर बॅलन्स होणार आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा, एका फिक्स अमाऊंट ऑफ करंटला 1 kg स्टँडर्ड आपण मास यूज केलेला आहे तिकडं, त्या साईडला हे बॅलन्स होणार आहे. आणि हे बॅलन्स करण्यासाठी ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटमधून किती अमाऊंट ऑफ करंट सेंड करायला लागतोय, त्या करंटच्या बेसिसवर आपण 1 किलोग्रॅमची डेफिनेशन करू शकतोय. इतकं फक्त लक्षात ठेवा, समजलं. त्यामुळे हे एक डोक्यात टाकून ठेवा, इतकं म्हणजे इतकं किलोग्रॅम म्हणजे इतकं अमाऊंट ऑफ करंट हे नाही आहे, तर हे दोघं इक्वलंट आहेत. म्हणजे इतकं जर बॅलन्स करायचं असेल तर तुम्हाला इतकं अमाऊंट ऑफ तुम्ही इलेक्ट्रिक करंट पास करा इलेक्ट्रोमॅग्नेटमधून, तितकं अमाऊंट ऑफ मास तुमचं बॅलन्स होऊ शकेल. म्हणजे इतका अमाऊंट ऑफ जर तुम्ही करंट सेंड केला तर तुमचं 1 किलोग्रॅम तुमचं बॅलन्स होऊ शकेल. त्याच्यावरून आपण 1 किलोग्रॅमची स्टँडर्ड डेफिनेशन आपण करू शकतोय. तर बघा आज आपण काय काय बघितलं, तर डिस्टन्स स्टार्सचं कॅल्क्युलेट करण्यासाठी जी आपली प्रिव्हियस मेथड होती पॅरॅक्सियल, जी आय मेथड यूज केली होती, प्लॅनेटचं जे आपलं डिस्टन्स आहे ते कॅल्क्युलेट करण्यासाठी ती थोडीशी मॉडिफाईड केली स्टार्सचं डिस्टन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी. कारण स्टार्स हे बघितला तर हे खूप म्हणजे खूप लांब असणार आहेत, आपल्या सोलर सिस्टीमच्या सुद्धा बाहेर असणार आहेत. त्यामुळं त्यांचं जर अंतर कॅल्क्युलेट करायचं असलं तर आपण थोडीशी मेथड थोडीशी ॲडॉप्टेड मेथड आहे ती थोडीशी मॉडिफाईड केली. त्यानंतर आपण काय बघितलं बघा, एखादा प्लॅनेट किंवा मूनचा डायमीटर किंवा साईज कसे कॅल्क्युलेट करू शकते ती सुद्धा मेथड बघितली. आणि आज परत लास्ट पॉईंट काय बघितला, तर मेजरमेंट ऑफ मास. तर मास हे आपण प्लॅटिनियम इरिडियमच्या बेसिसवर आपण डिफाईन करत होतो, पण 2019 पासून त्याचं आपण स्टँडर्डायझेशन केलेलं आहे आणि ते आता आपण कशाच्या बेसिसवर करतोय, करंटच्या बेसिसवर आपण मास डिफाईन करतोय. तर नेक्स्ट लेक्चरला आपल्याला काय बघायचं आहे बघा, तर मेजरमेंट ऑफ टाईम. म्हणजे जसं आपण 1 किलोग्रॅम मास म्हणजे किती असणार आहे, 1 मीटर डिस्टन्स म्हणजे किती असणार आहे हे बघितलं, सेम तसं आपल्याला 1 सेकंड याचं स्टँडर्ड डेफिनेशन किती असणार आहे हे आपल्याला बघायचं आहे. तर ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. थँक्यू.